नागपुर महानगर पालिका के चुनाव में अब रंग चढ़ने लगा है। रविवार को प्रभाग क्रमांक 30 से कांग्रेस के उम्मीदवार संजय महाकाड़कर, सीमा राउत, अमान उल्लाह खान और रीता चंद्रिकापुरे ने सुवे नगर परिसर में पदयात्रा निकालकर जनसंपर्क किया। पदयात्रा के दौरान कांग्रेस उम्मीदवारों ने नागरिकों से सीधा संवाद साधते हुए उनकी समस्याएं सुनी। स्थानीय लोगों ने सड़क, पानी, साफ सफाई और बुनियादी सुविधाओं से जुड़ी समस्याओं को उम्मीदवारों के सामने रखा। इस अवसर पर उम्मीदवारों ने कहा कि चुनाव जीतने के बाद प्रभाग के सर्वांगीण विकास को प्राथमिकता दी जाएगी और नागरिकों की मूलभूत समस्याओं का समाधान किया जाएगा। पदयात्रा को क्षेत्रवासियों का अच्छा समर्थन मिला, जिससे कांग्रेस कार्यकर्ताओं में उत्साह का माहौल देखा गया। सर्वांच्या इथं घरोघरी जाऊन छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्हाला पण उत्साह होत आहे की आम्ही म्हणजे असं काम करत आहोत बा, घरी घरी जाऊ शकतो। आजपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही चारही काँग्रेसचे उमेदवार सोबत संत ताजूचे बाबांचे चरणी नतमस्तक होऊन आमची या प्रचाराला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये लोकांच्या नागरिकांच्या पर्यंत जात असताना एक चांगला असा उत्कृष्ट प्रतिसाद नागरिकांकडून मिळतो आहे। या प्रभागाच्या विकासाकरता आणि येथील सर्व राहिलेले ह्या कामं करून घेण्याकरता जो नागरिकांचा जे अपेक्षा आहे ते आम्ही चारही मिळून निश्चितपणाने पूर्ण करू आणि लोकांचा सुद्धा त्याचप्रमाणे आम्हाला चांगला असा प्रतिसाद या प्रचाराच्या माध्यमातून मिळतो आहे। बहुत अच्छा रिस्पांस है। हम जो चारों उम्मीदवार हैं वो हम सब मिलजुल के एक साथ घूम रहे हैं और लोगों का अच्छा रिस्पांस मिल रहा है हमको और हमें ऐसी उम्मीद है कि हम चारों भी यहाँ से कांग्रेस की सीट जीतेगी हमारी यहाँ। आम्ही आजपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि वस्तीतील नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्हाला। याच्यामुळे आम्हाला आता अजून काम करण्याची अजून जास्त उत्सुकता मनामध्ये होत आहे। नाही, काही तक्रारी केलेल्या नाही अजून आतापर्यंत काही। सगळ्यांना म्हणजे काँग्रेसच म्हणजे हे वाटत आहे, काम करणार म्हणून हे उमेदवार यांची त्यांना त्यांच्या मनामध्ये खूप हे आहे, आशा आहे।